मला इतकं एम्बॅरेसिंग वाटत होतं की सगळे टकाटक मेकअप वगैरे करून ज्वेलरी घालून छान कपडे घालून तिथे आणि मी अशा अवतारात. नमस्कार मंडळी, तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर काल ना एक गोष्ट घडली जी माझ्यासाठी खूप एम्बॅरेसिंग होती आणि मी ती तुमच्यासोबत शेअर करत आहे. काय झालं ना, तुम्ही जर माझे आधीचे ब्लॉग बघितले असेल तर तुम्हाला माहिती असेल की मी आता सध्या गुजरातमध्ये आहे आणि इथे मी एक कथ्थक डान्स जॉईन केला आहे, ज्याचा प्रोग्राम आहे आता 25 तारखेला. सो त्याची ना प्रॅक्टिस होती काल स्टेजवर, म्हणजे आपल्याकडे रंगीत तालीम वगैरे म्हणतात ना, तसं होतं. तर सो त्या डान्स ग्रुपमध्ये ना मेसेज चालले होते बरेच की काय घालायचं. मग सगळ्यांनी ठरवलं की रेड किंवा मरून कलरची कुर्ती घालायची, टॉप एखादा असेल तर चालेल, आणि दुसरं स्कर्ट घालायचं आहे खाली, पण ते चणियो असं म्हणतात इथे. सो मला काही गुजराती कळत नाही, गुजराती लिहिलेलं काही समजत नाही, आणि फास्ट गुजराती बोलली तर अजिबात समजत नाही. त्यातले इंग्लिश वर्ड असतात ते फक्त समजले मला. तर मी काय केलं की आमच्याच ग्रुपमध्ये एक मुलगी आहे, तिला मी विचारलं की जिला हिंदी येते आणि तिला माहिती की मला गुजराती येत नाही. सो मी तिला विचारलं की काय काय सांगतायत की काय, म्हणजे जो नवीन स्कर्ट देणार आहेत, जो घालायचा आहे ॲक्च्युअल डान्सला, तो घालायचा आहे की घेऊन यायचं आहे सोबत असं. कारण काही वेळेस असं म्हणतात की मॅम ओरडतील की नवीन स्कर्ट नाही घालायचा, तो फक्त डान्सच्या वेळेसच घालायचं असं असतं. तर तिने मला सांगितलं की जो आपण डान्समध्ये वापरणार आहोत ना, तो घेऊन या आणि तिथे आल्यावर तो घालायचा असं. तर मला वाटलं असंच लिहिलं असेल त्या मेसेजमध्ये. सो मग मी काय केलं, घरच्या अवतारात गेले. मी तुम्हाला इथे व्हिडिओ दाखवेनच पुढे तो रिहर्सलचा आमचा. माझ्याकडे नवीन असा रेड कलरचा टॉप नव्हता, रेड मरून कलरमध्ये. सो जुना टॉप आहे तो मी घातला की बाबा सगळ्यांनी सेम दिसावं म्हणून, आणि घरात जे कपडे घालतो ते घातले की जेणेकरून तिकडे जाऊन मी स्कर्ट चेंज करेल. जो लेहंगा आहे, नवीन स्कर्ट आहे चांगला असा घेरदार, जो गुजराती लोकांमध्ये असतो ना गरबा खेळताना वगैरे, तो वाला दिलेला आहे सगळ्यांना. सो तो घालणार असं मी ठरवलं होतं. सगळ्यांनी नॉर्मल स्कर्ट घातले, म्हणजे जे ते घरी वापरतात किंवा प्रॅक्टिससाठी घालतात ते स्कर्ट घातले, त्यांचे जे ते घेऊन आले होते ते. आणि मी नवीन स्कर्ट घातला कारण माझ्याकडे दुसरा नव्हताच. मग दोघी तिघीजण लागल्या बोलायला की नाही मॅमला आवडणार नाही, मॅम ओरडतील, कारण हा स्कर्ट फक्त डान्सलाच घालायचा आहे. आणि मी म्हणते त्यांना की जस्ट 10 मिनटं तरी घालू ना, काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि जर मॅम काय बोललेस तर मी बोलेन काहीतरी, असं मी ठरवलं होतं. पण मी बोलले नाही. सो त्यांनी मला तो काढायला सांगितला की नाही. आणि ज्या मुलीने मला सांगितलं होतं की मेन स्कर्ट आणायचा जो आपण डान्सला घालणार होतो, तिने तो स्कर्ट आणला होता, पण तिने तो घातला नाही. पण तिने ॲटलिस्ट बरे कपडे तरी घातले होते. मी तर घरच्या कपड्यांवर होते तिथे. तर ते झाल्यावर मग डान्स वगैरे झाला, सगळं झालं. मला इतकं एम्बॅरेसिंग वाटत होतं की सगळे टकाटक मेकअप वगैरे करून ज्वेलरी घालून छान कपडे घालून तिथे आणि मी अशा अवतारात. तर माझी गोष्ट अशी झाली की एक तर काय आहे ना, की ज्या डान्समध्ये मुली आहेत त्या ऑलरेडी 3-4 वर्षापासून डान्समध्ये आहेत आणि बऱ्यापैकी सगळ्या सिंगलच आहेत, म्हणजे आईवडिलांकडे राहणाऱ्या. मग काय बॅग उचलायची, कपडे घालायची, स्कूटीची चावी घ्यायची, निघायचं, इतकंच. मला जर घरातून बाहेर पडायचं असेल तर माझ्यासोबत आता शर्विल येणार होता. सो त्याच्या खाण्यापिण्याचं बघायचं होतं, मुलांना कपडे द्यायची होती चांगली चांगली काढून, त्यामुळे माझं राहून गेलं. आणि त्यात पडत होता पाऊस, त्यामुळे नवीन कपडे घालायचा प्रश्नच येत नाही. लेहंगा चेंज करायचा आहे ना, तो तिकडे जाऊन मी करेन, म्हणजे तिकडे जाऊन मी तो स्कर्ट घालीन पॅन्टवर तसाच. तर असं मी ठरवलं होतं. पण हे सगळं असं झालं की मला ते घातल्यावर मग त्यांनी हे केलं, बोलल्या सगळ्या की नाही चालणार वगैरे. तिथे आमच्याच ग्रुपमधली एक मुलगी मला म्हणाली, एक बाई आहे माझ्यासारखीच, ती मला म्हणाली की तू विचारायचंस ना कोणाला तरी की काय घालायचं आहे काय नाही. बाबा ठीक आहे, आम्हाला माहिती आहे की तुला गुजराती येत नाही. तर मी तिथे नुसतं अशी मान हलवली, कारण मला ऑलरेडी एम्बॅरेसिंग वाटत होतं सगळ्यांसमोर. तर मी जर त्या मुलीचं नाव घेतलं असतं तिलाही वाईट वाटलं असतं. हा विचार करून मी तिचं नावच नाही घेतलं. मी असं दाखवलं की येस माझी चुकी आहे, आणि मला असं वाटतं आहे आतून की खरंच माझी चुकी आहे. भलेही तिथं मला सांगितलं की टीचर ओरडतील, टीचरला आवडणार नाही, मग मी ते बघून घेतलं असतं. म्हणजे मी घरी आली 5 वाजता संध्याकाळी. तर 5 वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत हाच विषय माझ्या डोक्यात की मला किती वाईट वाटलं की सगळ्यांनी छान छान घातलेलं आणि मी नव्हतं घातलं. बरं कपडे असून मी घातले नाहीत, असं झालं ना, छान कपडे असूनसुद्धा. बरं ते नाही घातलं तर नाही घातलं, मी घातलेला स्कर्ट तरी का काढला. ठीक आहे, मॅम जर ओरडले असतं तर मी त्यांना म्हणले असते की मला गुजराती येत नाही, माझी थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली, पण आता या स्कर्टवर मी प्रॅक्टिस करते. तेही मला करून दिलं नाही. मला इतकं विचित्र वाटलं. घरी आल्यावर ह्या गोष्टी मी आहोंना सांगितल्या, तर मला वाटलं ते समजून घेतील, असू दे जाऊ दे म्हणतील. तर नाही, इकडे उलटं सगळं. त्यांनी 10 मिनटं लेक्चर दिलं ते वेगळं, की तुला कळत नाही का, तुला समजत नाही का, त्या काही म्हणतील वगैरे असं तसं, तू थोडासा आधी विचार करायला पाहिजे होता. सो
फुल ऑफ गिल्ट आहे मी आत्तासुद्धा. ह्या टायमिंगलासुद्धा मला असं अजून माझ्या डोक्यात तोच विचार आहे की का नाही मी का नाही स्टँड घेतला, की नाही मी माझं मी बघेन, ओरडले तर मी बघून घेईन वगैरे, असं काहीच नाही म्हणले मी. त्या ज्या म्हणत गेलं ते मी ऐकत गेले, कारण मला असं वाटलं ते सिनियर आहेत वगैरे असं तसं. आता मी व्हिडिओ प्ले करेनच तेव्हा बघा तुम्ही किती विचित्र दिसते ते, कारण सगळ्या व्यवस्थित आहेत आणि मी एकटी वेगळी आहे. सो हा फरक असतो बाहेर जेव्हा आपण जातो त्यावेळेस, कारण इथे आपली कोणीच सख्खी मैत्रीण नसते सांगणारी, सगळं आपल्याला हक्काने विचारणारी. कोणाला फोन करायचं ही भीती वाटते की कोणाला आवडेल नाही आवडेल, कारण ऑलरेडी त्यांच्या मैत्रिणी त्यांचे ग्रुप रेडी झालेले असतात आणि ते आपल्याला मॅच होत नाही ना, आपल्याला ते मिक्स करून घेतात ना, आपल्यासाठी कोणी अवेलेबल असतं. सो अशा गोष्टी होत राहतात. मी स्वतःला इम्प्रूव्ह केलं आहे. मी असं म्हणेन की यात कोणाचाच दोष नाही, माझाच दोष आहे की मी स्टँड नाही घेतला माझ्यासाठीच. जरा 2 दिवस लागतील पण मी होईन नॉर्मल. कसं आहे ना, थोडीशी ओव्हर थिंकर आहे मी, नाही असं नाही. चला मग तुम्हाला व्हिडिओ दाखवते तो. सो मला वाईट या गोष्टीचं वाटत होतं की तिथे सगळं स्टेज एकदम चकाचक, सगळ्या लाईटी वगैरे स्पॉटलाईट सगळ्या आपल्यावर पडतात आणि आपण अशा अवतारात. भलेही तिथे कोणाला माहिती नव्हतं की मी काय अवतारात, पण माझं मला माहीत आहेच ना. नंतर फोटोशूट होणार होतं आमच्या ग्रुपमधल्या लेडीजचं. सो मी तिथे थांबलेच नाही आणि असंही मुलंही खूप दमलेली होती. सो मी निघून आले पटकन आणि येताना हे सगळं गिल्ट घेऊन आले, मनावर सगळं ओझं घेऊन आली, जे अजूनपर्यंत खाली उतरत नाही आहे. हळूहळू होईल कमी. लेट्स सी.